नमस्ते आई बाबा. नमस्ते. नमस्ते आई बाबा. नमस्ते. कशा आहात तुम्ही? छान छान. ल्युमिराइज थेरपी सेंटर मध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण अशा आईंबद्दल बोलणार आहोत जे की एक आई नव्हे तर आमच्या मैत्रिणीच आहे आणि त्यांचा अनुभव आता ते त्यांच्या शब्दात मांडणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एक छान पद्धतीची गुड न्यूज सुद्धा भेटलेली आहे. तर प्लीज वेलकम झोले आई. नमस्ते आई. मला तुमचं नाव माहिती पण इथे बसलेल्या आई बाबांना तुमचं नाव सांगा बरं. प्रभाकर झोले. किती दिवस झाले तुम्ही या मसरूळ थेरपी सेंटर मध्ये येत आहे आई? मला जवळजवळ 7 महिने झाले. 7 महिने झाले. हो. तुम्हाला या थेरपी सेंटर बद्दल कोणी माहिती दिली होती आई? म्हणजे आमच्या गाड्यामध्ये आपलं बिल्डिंग मध्ये नेरकर मॅडम राहत होत्या ना, त्यांनी सांगितलं होतं. आणि आधी मी आरकेवर होते तेव्हा तिकडे जात होते, त्याच्यामुळे मला अनुभव होताच. असं आई थेरपीला किती दिवसापासून येत आहे हे तर तुम्हाला कळालंच, पण आईंना थेरपीला येण्याच्या आधी किती त्रास होते चला बरं हे पण आता आपण सगळे जाणून घेऊया. मला गुडघेदुखीचा त्रास होता, शुगरचा त्रास होता. इथे आल्यापासून पुष्कळ 75% फरक पडला गुडघ्यांना. अरे वा, 75% म्हणजे बघा आई बाबा, 75% जर आईंना फरक पडू शकतो, जर तुम्ही सेम आईंसारखं रेग्युलर केलं तर तुम्हाला सुद्धा फरक पडेल. आई तुम्ही हे सगळ्या त्रासांसाठी किती पैसे खर्च केले होते आधी? पैसे म्हणजे असे खर्च केलेच नव्हते मी, पण असं तात्पुरतं काही तेल वगैरे चोळायची असं. बघा ते पैसे वगैरे तर त्यांनी काही खर्च नाही केले, पण स्वतःच्या जीवासाठी त्यांनी ऑइल मसाज किंवा घरगुती उपाय केले, पण त्यांनी सुद्धा त्यांना फरक एवढा प्रकारे जाणवला नाही. मग ते आपल्या या मसरूळ थेरपी सेंटर मध्ये आल्यानंतर त्यांना हा फरक दिसायला लागला. म्हणून आईंना आज 75% काय पडलेला आहे, फरक पडलेला आहे. म्हणून झोले आईंसारखं तुम्ही सुद्धा रेग्युलर थेरपी केली तर तुम्हाला हा 75% फरक जो या आईंमध्ये दिसतो तो सुद्धा तुम्हाला स्वतःमध्ये दिसणार आहे. बसलेल्या आई बाबांना काय सांगू इच्छित आई? रोज थेरपीला या, कंटिन्यू करा, तुम्हालाही फरक पडेल. असं निष्काळजीपणा करू नका. समाधानी आहात का आई तुम्ही? समाधानी खूपच. थँक्यू आई.